आपल्याजवळ ज्ञान आवश्यक आहे, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अज्ञान हे सर्व दुःखाचं मूळ आहे, तर ज्ञान हे सर्व सुखाचं मूळ आहे. हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इग्नरन्स इज रूट कॉज ऑफ ऑल इव्हिल्स अँड नॉलेज इज रूट कॉज ऑफ ऑल ब्लेसिंग्स. हे आपण पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आज जगामध्ये सर्व ठिकाणी दुःख भरलेलं आहे. संसार हा दुःखाचा झालेला आहे. जो तो आज दुःखाने पीडित झालेला आहे. त्याची जी कारणे आहेत त्यापैकी प्रमुख कारण, किंबहुना एकमेव कारण म्हटलं तरी चालेल, ते म्हणजे माणसा ठिकाणी असलेलं अज्ञान. अज्ञानातून सगळ्या अनिष्ट गोष्टी निर्माण होतात. अज्ञानातून अंधश्रद्धा निर्माण होते. अज्ञानातून अहंकार निर्माण होतो, अभिमान निर्माण होतो, अविचार निर्माण होतो, असमाधान निर्माण होतं, असूया निर्माण होते, असहिष्णुता निर्माण होते. सगळ्या अनिष्ट गोष्टी माणसाच्या जीवनात निर्माण होतात त्या अज्ञानामुळे. आणि आज माणसाचं सर्व जीवन दुःखाचं झालेलं आहे. त्याचं एकमेव कारण की अज्ञान. त्या अज्ञानातून ह्या ज्या मी आता 7 गोष्टी सांगितल्या, या 7 गोष्टी त्या अज्ञानातून निर्माण होतात. आणि या 7 गोष्टीनेच माणसाचं संपूर्ण जीवन हे अत्यंत गढूळ करून टाकलेलं आहे, दुःखमय करून टाकलेलं आहे, संकटमय करून टाकलेलं आहे, अस्थिर करून टाकलेलं आहे. आणि म्हणून अज्ञान दूर होणं हे महत्त्वाचं आहे. अरे गंमत अशी आहे की ज्याला आपण ज्ञान म्हणतो, हे ज्ञान आपल्या जीवनाच्या अपेक्षेत 3 प्रकारे नांदतं. एक म्हणजे आपल्या जीवनाच्या अपेक्षेत म्हणजे शरीराच्या अपेक्षेत विज्ञान, आपल्या जीवाच्या अपेक्षेमध्ये आत्मज्ञान आणि आत्मस्वरूपाच्या अंगाने प्रज्ञान. म्हणून प्रज्ञान म्हणजे प्रभूचं ज्ञान, आत्मज्ञान म्हणजे आपलं ज्ञान आणि विज्ञान म्हणजे विश्वाचं ज्ञान. असे हे ज्ञानाचे हे 3 प्रकार आपण जर पाहिले तर आपल्या एक गोष्ट ध्यानात येईल की आज आपण म्हणजे या राष्ट्रामध्ये फार पुरातन काळापासून आपला सगळा जो भर आहे ना, तो भर आत्मज्ञान ह्याच्याकडे आहे. आत्मज्ञानावर आपण इतका भर दिलेला आहे की आत्मज्ञानाकडेच आपली सर्व शक्ती, सर्व सामर्थ्य, सर्व वेळ आपण खर्च करण्याचा प्रयत्न करतो. वास्तविक जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून जीवनविद्येला तिन्ही ज्ञानाचे प्रकार जे आहेत हे महत्त्वाचे आहेत. की विज्ञान ज्याला आपण म्हणतो म्हणजे विश्वाचं ज्ञान, हे आपल्याला जीवनात जगण्याच्या दृष्टीने विश्वाचं ज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणून विज्ञानाकडे आपण जर दुर्लक्ष केलं तर आपणच आपल्या पायावर धोंडा मारल्यासारखं होईल. विज्ञान श्रेष्ठ आहे हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा समजावून सांगते. विज्ञानाकडे दुर्लक्ष करणं ह्याच्या इतका मूर्खपणा दुसरा नाही. आणि म्हणून विज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि त्या विज्ञानाच्या ह्याच्यामध्ये अनेक ज्या शाखा आहेत, त्या शाखामध्ये आपण सर्व मंडळीने त्याच्यात प्रवेश करून ते ज्ञान मिळवलं पाहिजे. आपल्या तरुण पिढीने कुठेतरी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन अभिषेक आणि एकादशण्या आणि तीर्थयात्रा करीत बसण्यापेक्षा त्यांनी जर विज्ञानाची कास धरली आणि विज्ञानाच्या अनेक क्षेत्रामध्ये त्यांनी जर भरारी मारली तर आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जायला वेळ लागणार नाही. हे मी काय सांगतो आहे की विज्ञानाचं महत्त्व प्रचंड आहे आणि विज्ञानाकडे दुर्लक्ष करणं याच्या इतका अडाणीपणा आणि मूर्खपणा दुसरा असूच शकत नाही. आणि म्हणून जीवनविद्या विज्ञानाला फार महत्त्वाचं स्थान देते. आपण विज्ञानाकडे दुर्लक्ष केलं म्हणून आपल्याला पारतंत्र्य भोगावं लागलं. जर आपण आपला इतिहास जर पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की आपल्याकडे जे विज्ञानाकडे आपण जे दुर्लक्ष केलं त्याचा परिणाम म्हणजे आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारतंत्र्य, या देशाला 1000 वर्ष पारतंत्र्य भोगावं लागलं. त्याचं कारण आपण विज्ञानाकडे दुर्लक्ष केलं. आता आपण बरेच जागे झालेलो आहोत, पण फार जागे झालेलो आहोत असं काही म्हणता येणार नाही. आणि म्हणून विज्ञानाकडे
भरपूर लक्ष देणं आवश्यक आहे असं जीवनविद्या सांगते. आत्मज्ञान महत्त्वाचं आहे तितकंच. आत्मज्ञान तितकंच महत्त्वाचं आहे, कारण आपल्याला आपण कोण आहे जर कळत नसेल, आपल्याला आपण कोण हेच जर माहीत नसेल, आपल्याला आपल्याबद्दलच जर ज्ञान नसेल, तर आपण जीवनामध्ये काही जे करू ते योग्य असणार नाही, ते सुखकारक असणार नाही, किंबहुना ते दुःखालाच आमंत्रण देणारं ठरेल. म्हणून आपल्याला मी कोण, आपण ज्याला मी म्हणतो, हा मी कोण आहे हे सुद्धा आपण समजावून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आत्मज्ञानाला जीवनविद्येने फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. त्याचबरोबर प्रभूचं ज्ञान म्हणजे प्रज्ञान, प्रभूचं ज्ञान म्हणजे प्रज्ञान, हे प्रभूचं ज्ञान आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण प्रभू ज्याला आपण म्हणतो तो आपल्या जीवनाचं अधिष्ठान आहे. आपले जे अधिष्ठान आहे, आपल्या जीवनाचा जो पाया आहे, त्याचेच जर पाय आपण धरले नाही, त्याच्याचकडे जर आपण दुर्लक्ष केलं, तर आपण फार कृतज्ञ ठरू. म्हणून जीवनविद्या असं सांगते की कृतज्ञता हे पुण्य आहे आणि कृतज्ञता हे पाप आहे. आपल्या जीवनाचं जसं शारीरिक जीवनाचं आपलं अधिष्ठान म्हणजे आपले आईवडील, आपले जे आईवडील आहेत ते आपल्या जीवनाचे म्हणजे शारीरिक जीवन ज्याला आपण म्हणतो, हे जीवनाचं अधिष्ठान हे आपल्या आईवडिल. म्हणजे ह्या आईवडिलांना म्हणजे अधिष्ठानाला जर आपण विसरलो तर ते एक फार मोठं पाप आहे आणि त्याचा ताप आपल्याला आपल्या जीवनामध्ये भविष्यात भोगावा लागतो. जे आईबापांना विसरतात त्यांना पुढे त्यांची मुलं तशीच वागणूक देतात. हा ॲक्शन अँड रिॲक्शनचा जो नियम आहे, निसर्गाचा जो नियम आहे, त्या नियमाप्रमाणेच होतं. म्हणून आईबाप हे आपल्या जीवनाचं जसं अधिष्ठान आहे आणि त्यांना आपण विसरता कामा नये. म्हणून जीवनविद्येने 5 देव सांगितले. जीवनविद्येने 5 देव सांगितले: माता, पिता, शिक्षक, सद्गुरू आणि आत्मदेव. हे 5 देव जीवनविद्येने सांगितले. ह्याच्यामध्ये आईवडिलांना पहिलं स्थान दिलेलं आहे. कारण का, तर आईवडिलांचं जे महत्त्व आहे, आईवडील म्हणजे आपले अधिष्ठान आहे आणि म्हणून या अधिष्ठानाकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपण कृतज्ञ होण्यासारखं आहे. म्हणून कृतज्ञ होण्या इतकं मोठं पाप दुसरं नाही, कृतज्ञ राहण्या इतकं मोठं पुण्य नाही. म्हणून आपण सदैव कृतज्ञ राहिलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनाचं जे अधिष्ठान आहे ते म्हणजे प्रभू आहे. त्याला आपण परमेश्वर म्हणतो, त्याला आपण देव म्हणतो. ते आपल्या जीवनाचं अधिष्ठान आहे. आणि म्हणून तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन विठ्ठल निधान सापडेल असं म्हटलेलं आहे. की आपल्या जीवाचं जीवन, आपल्या जीवाचं अधिष्ठान म्हणजे परमेश्वर आहे. आणि या परमेश्वराचं स्मरण करणं हा आपला खरा स्वधर्म आहे. स्वधर्म हा महत्त्वाचा आपण म्हणतो. सर्व धर्मामध्ये स्वधर्मश्रेष्ठ असं एके ठिकाणी समर्थ रामदास स्वामी म्हणतात. आणि म्हणून हा जो स्वधर्म आहे, स्वधर्म याचा अर्थ काय? आता आपण म्हणतो स्वधर्म म्हणजे काय? मी हिंदू असेल तर माझा धर्म म्हणजे स्वधर्म हिंदू, मुसलमान असेल तर त्याचा स्वधर्म इस्लाम. तो स्वधर्म नव्हे. स्वधर्म म्हणजे आपल्याला भगवंताचं स्मरण आपण करणं हा खरा स्वधर्म आहे. आणि म्हणून सर्वात पुण्य हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असं जे ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तर हरिमुखे म्हणा याचा अर्थ नुसता त्या हरीच्या नावाचा नुसता उच्चार करणं नव्हे, तर हरीच्या नामाच्या बरोबर हरीचं स्मरण करणं, आपलं जीवनाचं जे अधिष्ठान आहे ते लक्षात घेणं. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये एक सुंदर वाक्य आहे, माम अनुस्मर युद्धच. किती सुंदर सांगितलं आहे की तू युद्ध कर, पण माम अनुस्मर, माझ्या स्मरणात युद्ध कर. गंमत अशी आहे की भगवंतानी अर्जुनाला पलायनवाद शिकवला नाही, तू संन्यास घे म्हणून सांगितलं नाही, तू साधू हो म्हणून सांगितलं नाही, तू वैरागी हो म्हणून सांगितलं नाही, तू विरक्त हो म्हणून सांगितलं नाही, तर युद्ध कर म्हणून सांगितलं. आणि म्हणून जी भगवद्गीतेला आपण फार महत्त्व देतो, त्याची जी अनेक कारणं आहेत.
त्यापैकी कर्तव्य कर्माला आपण मुक्ता कामा नये, हा आपल्याला दिलेला भगवद्गीतेने संदेश आहे. सर्वात मोठा धर्म कुठला? कर्तव्य धर्म. जीवनविद्या असं सांगते की जगात सर्वात मोठा धर्म कुठला आहे? हे बाकीचे सगळे जे धर्म आहेत ना, त्यांना मी धर्म म्हणतच नाही. हे बाकीचे सगळे जे धर्म आहेत, म्हणजे हिंदू धर्मासकट जे धर्म आहेत, त्यांना मी धर्म म्हणतच नाही. मी त्यांना संप्रदाय म्हणतो. धर्म एकच आहे आणि तो म्हणजे कर्तव्य धर्म. आणि म्हणून कर्तव्य धर्माचे अनेक पैलू आहेत. एका कर्तव्य धर्माचे अनेक पैलू आहेत. देवधर्म, राष्ट्रधर्म, स्वधर्म, शेजारधर्म, पितृधर्म, मातृधर्म, पुत्रधर्म, मित्रधर्म, सेवाधर्म, किती धर्माचे जर प्रकार सांगितले तर कर्तव्य धर्म ज्याला आपण म्हणतो, त्या कर्तव्य धर्माचे जे अनेक पैलू आहेत, जसे हिऱ्याला अनेक पैलू असतात, त्याप्रमाणे कर्तव्य धर्माचे हे जे अनेक पैलू आहेत, हे पैलू फार महत्त्वाचे आहेत. म्हणून कर्तव्य धर्माचं मुख्य आपल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य आहे, त्याला भगवद्गीतेने फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि जीवनविद्यासुद्धा त्याला महत्त्वाचं स्थान देतं की अर्जुनाला त्याचं कर्तव्य काय ते त्याने सांगितलं. तू कर्तव्य धर्म काय त्याचं तू पालन कर. आणि तुझं आता कर्तव्य काय आहे? युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे. तू युद्ध केलंच पाहिजे. तुझ्यासमोर आलेले जे आहेत ते तुझे मित्र नाहीत, ते तुझे आप्तगण नाहीत, तर ते तुझे शत्रू आहेत, हे तू लक्षात घे. कारण ते शत्रू काय आहेत? तर त्याने वाईट बाजू जी आहे, असत्याची बाजू जी आहे, त्या असत्याच्या बाजूला ते लोक आहेत. आणि तुझी सत्याची बाजू आहे. सत्याची बाजू आहे म्हणून भगवान म्हणतात मी तुमच्या बाजूला आहे. पांडवांच्या बाजूला भगवान श्रीकृष्ण काय आहे? कारण पांडवांची बाजू सत्याची बाजू आहे, म्हणून भगवान श्रीकृष्ण सत्याच्या बाजूला आहे. आणि समोरची सगळी मंडळी, भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण, ही सगळी मंडळी हे तुझे शत्रू आहेत. कारण त्यांनी असत्याची बाजू घेतलेली आहे. म्हणून त्यांच्याकडे तू ते आपले आहेत का, ते आपले नातेवाईक आहेत का, ते आपले मित्र आहेत का, ते आपले गुरुजन आहेत का, ह्याचा तू विचार करू नको. ही सगळी मंडळी आपले शत्रू आहेत, कारण त्यांनी असत्याची बाजू घेतली. आणि म्हणून त्याला उपाय काय? धनुष्यबाण तुझं उचल आणि त्यांच्याशी युद्ध कर. त्यांच्याशी युद्ध कर. वेळ आली तर त्यांना मारणंसुद्धा तुला पाप नाही, कारण तो तुझा त्यावेळचा धर्म आहे. आणि म्हणून युद्धकर्म हा तुझा त्यावेळचा धर्म असल्यामुळे त्यात तुला पाप लागणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा की भगवंतानी हा जो एक संदेश दिलेला आहे, माम अनुस्मर युद्धचं, हा फार महत्त्वाचा आहे. इथे भगवंतानी अहिंसेचं स्तोम माजवलेलं नाही, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथे भगवंतानी योग्य वेळी योग्य करणं हे महत्त्वाचं असतं. योग्य वेळी योग्य ते करणं हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आता योग्य वेळ काय आहे? लढाई करणं, युद्ध करणं, शत्रूच्या बाजूच्या लोकांना मारणं, त्यांची हिंसा करणं, हा योग्य प्रकार आहे. आणि म्हणून भगवंतानी त्या ठिकाणी युद्ध कर म्हणून त्याने सांगितलं. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, तो संन्यास घेण्याचा प्रयत्न करत होता, तो साधू होण्याचा प्रयत्न करत होता. भगवंताने त्याला अडवलं. भगवंत सांगितलं हे योग्य नाही, योग्य वेळेला योग्य ते केलं पाहिजे. आणि आता योग्य म्हणजे कर्तव्य धर्माचं पालन करणं हे योग्य आहे, म्हणून तू युद्ध कर. तसं आपलं जीवन हे एक प्रकारे युद्ध आहे. जीवनविद्या असं सांगते की आपलं हे जे जीवन आहे ना, हे युद्ध आहे. जीवनविद्येचे जे अनेक महत्त्वाचे सिद्धांत आहे, त्याच्यापैकी माणसाचं जीवन आहे ना, हे युद्ध आहे. आणि हे आपले युद्ध कधी संपतच नाही. आपण जन्माला आल्यापासून जे युद्ध करतो आहोत ते मरेपर्यंत आपलं युद्धच चाललेलं असतं. ऑफिसला जातानासुद्धा आपण जेव्हा स्टेशनामध्ये शिरतो आणि गाडीत शिरण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपल्याला ह्याला धक्का दे, त्याला धक्का दे, युद्ध केल्याशिवाय आपल्याला डब्यात शिरता येत नाही. रेल्वेच्या डब्यामध्ये युद्ध केल्याशिवाय आपल्याला शिरताच येत नाही. युद्ध हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि म्हणून युद्ध योग्य वेळेला जर करायचं असेल तर ते केलं पाहिजे. मग त्या ठिकाणी अहिंसेचा स्तोम माजवता कामा नये, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. सांगायचा मुद्दा असा, माम अनुस्मर युद्धच्या,
प्रभूचं स्मरण म्हणजे अधिष्ठानाचं स्मरण. आणि म्हणून माझं अधिष्ठान काय आहे? माझ्या जीवनाचं अधिष्ठान प्रभू आहे, देव आहे, परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याचं स्मरण माझ्या ठिकाणी नित्य असलं पाहिजे. त्याचं स्मरण जसं आईवडिलांचं स्मरण नित्य असलं पाहिजे, तसं माझं जे आई वडील आहेत, म्हणजे आपण विठ्ठल रखुमाई म्हणतो, शंकर पार्वती म्हणतो, कृष्ण रुक्मिणी म्हणतो, हे तसं आपल्या ठिकाणी हे जे देवोदेवी आहे, ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत देवोदेवी आहेत, ते आपल्या ठिकाणीच आहेत. आणि त्यांचं कृतज्ञतेने स्मरण करणं हे आपला कर्तव्य धर्म आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून देवाचं स्मरण करणं ह्याला सगळ्या संतांनी जे महत्त्व दिलेलं आहे, त्याचं कारण हेच आहे की आपलं जे अधिष्ठान आहे त्याचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून या स्मरणात किती पुण्य आहे? पुण्य ते ईश्वर स्मरण, पाप ते विस्मरण. समर्थ रामदास स्वामी सांगतात की जगामध्ये सर्वात मोठं पुण्य कुठलं? देवाचं स्मरण करणे मोठं पुण्य, आणि पाप देवाला विसरणे मोठं पाप. आज जगामध्ये आपल्याला दुःख दिसतं, त्याची जी अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण देवाला विसरलो, आपण परमेश्वराला विसरलो. परमेश्वर आहेच कुठे? परमेश्वर नाहीच, इथपर्यंत म्हणण्यापर्यंत आपली पाळी आलेली आहे. जसे काही तरुण मुलं जी बेजबाबदार असतात, त्या आईबापांना असंच म्हणतात, तुम्ही आम्हाला जन्म दिलात म्हणजे काय आमच्या उपकार केलेत? आम्ही काय तुमच्याकडे ॲप्लिकेशन केला होता आम्हाला जन्म द्या म्हणून? तर तुम्ही आम्हाला जन्म दिलात, आम्हाला लहानाचं मोठं केलं, हे तुम्ही फार मोठं काय केलेलं नाही आहे, ते तुमचं कर्तव्यच होतं, तर तुम्हाला ते करणंच भाग होतं. सांगायचा मुद्दा ह्याला आपण काय म्हणतो आहे की बेजबाबदारपणा, ह्याला उन्मत्तपणा म्हणतात, ह्याला कृतज्ञतापणा. आणि म्हणून आपल्या भगवंताचं स्मरण करणं ही कृतज्ञतेचा भाग आहे. आणि आपलं जे अधिष्ठान आहे, आपल्या जीवनाचा पाया आहे, त्याचे पाय धरणं हे आपलं पहिलं काम आहे. आणि म्हणून देवाचं स्मरण करणं आणि त्या स्मरणात जीवन जगणं ही गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणून आपण काही जे करत असू ते देवाच्या स्मरणात झालं पाहिजे. देवाच्या स्मरणात आपण जे करू, मग ते सगळं, ते जे करू ती पूजा. आपण देवाच्या स्मरणात जे बोलू ते बोलणं ते भजन. देवाच्या स्मरणात आपण जे ऐकू ते स्तवन असेल. देवाच्या स्मरणामध्ये आपण जे ऐकू ती देवाची पूजा असेल. आणि म्हणून देवाच्या स्मरणात आपण जे काही करतो ते सर्व चांगलं असतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून माम अनुस्मर युद्धचं, तू सर्व काही कर पण देवाच्या स्मरणात कर. तुझं अधिष्ठान ते आहे तर तू आहे, ते नाही तर तू नाही. इलेक्ट्रिसिटी आहे म्हणून बल्ब आहे, बल्बला महत्त्व आहे. आणि बल्ब आहे म्हणून प्रकाश आहे, म्हणून प्रकाश बल्बवर अवलंबून आहे. आणि बल्बचं महत्त्व इलेक्ट्रिसिटीवर आहे. इलेक्ट्रिसिटी नाही तर बल्ब असून उपयोग नाही आणि त्याचा प्रकाश मुळीच पडणार नाही. इलेक्ट्रिसिटी आहे तर सर्व आहे, इलेक्ट्रिसिटी नाही तर काही नाही. हे तसं आपलं अधिष्ठान म्हणजे परमेश्वर आहे. तो आहे म्हणून सर्व आहे, तो नाही तर काहीच नाही. आता तो नाही असं कधी होत नाही, हा भाग वेगळा. परमेश्वर नाही असं कधी होत नाही. एक वेळ विश्वाचा लय होईल, अनंतकोटी ब्रह्मांडाचा लय होईल, जगाचा लय होईल, तुमचा आमचा लय होईल. पण आपण सगळ्या जो लय झाला तर कुठे होणार तो लय? त्याच्यातच होणार. ज्याला आपण परमेश्वर म्हणतो, अधिष्ठान म्हणतो, त्याच्यातच त्याचं लय होणार. अधिष्ठानातून सर्व निर्माण होतं आणि अधिष्ठानामध्येच त्याचा लय होतो. ही गंमतच आहे. म्हणून आपल्या ठिकाणी हे जे अधिष्ठान आहे, ज्याला आपण चैतन्य शक्ती म्हणतो, सर्वव्यापी चैतन्य शक्ती, त्याच्यातून आणि हे सगळं निर्माण झालं. चिदाकाश, चित्ताकाश, भूताकाश, वायू, प्रकाश, पाणी, पृथ्वी, वनस्पती, हे सर्व जे निर्माण झालं ते तिथून निर्माण झालं, त्या अधिष्ठानातून निर्माण झालं. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात फार सुंदर म्हटलेलं आहे, जेथुनी चराचर त्यासी भजे.
जेथुनी चर आणि अचर निर्माण झाले त्यासी भजे. भजे म्हणजे काय? भजे याचा अर्थ स्मरे. जिथून हे सर्व निर्माण झालं त्याचं तू स्मरण कर. त्याचं स्मरण करणं म्हणजे त्याचं भजन करणं. भजन, आता आपण म्हणतो भजन म्हणजे टाळ मृदुंग पेटी हार्मोनियम वगैरे असलं म्हणजे ते भजन. ते ठीक आहे, ते काय वाईट आहे अशातली गोष्ट नाही. पण संतांना जे भजन मान्य आहे ते भजन म्हणजे स्मरण. आणि म्हणून माम अनुस्मर, माझं स्मरण कर, माझं भजन कर. हे भजन ती तू माम भक्त्या मयी ते चाप्यम, की तू माझं भजन कर, माझं स्मरण कर. माझ्या स्मरणात माम अनुस्मर युद्धेच्या, तुला जे काय करायचं ते माझ्या स्मरणात कर. म्हणजे तू जे करशील ते चांगलं असेल, जे तू करशील ते चांगलं होईल. आणि म्हणून संसार सुखाचा करायचा आहे ना, माझ्या स्मरणात कर. देवाच्या स्मरणात तू जर संसार करशील, संसार सुखाचा. आणि म्हणून आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, तेणे होय सर्व संसार सुखाचा, न लगे दुःखाचा लेश काय. किती सुंदर सांगितलं पहा, किती सुंदर सांगितलं. आलिया संसारा एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, तेणे होय सर्व संसार सुखात. देवाच्या स्मरणात तुम्ही जर संसार केलात सुखाचाच होईल. देवाचं अधिष्ठान लक्षामध्ये घेऊन तुम्ही जे कराल ते चांगलंच असेल, ते आनंदाचंच असेल, ते सुखाचंच असेल, ते समाधान देणारच असेल, हे आपण लक्षात ठेवू. आणि म्हणून जीवन जगणं ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी ज्ञान आवश्यक आहे. आणि हे ज्ञान जर आपल्याजवळ नसेल तर अज्ञान हे सर्व दुःखाला मूळ आहे आणि ज्ञान हे सर्व सुखाला मूळ आहे. म्हणून ज्ञान मिळवायचं का ज्ञान आहे ते तसंच वाढवत राहायचं, हे तू ठरवायचं आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार.